उभं राहायचं. कत्ता जे चालू आहे करत जोडीतो असले दाही असले बोट असले जोडायचं असले हात जोडून उभं राहायचं. पसायदान सुद्धा म्हणताना हात जोडूनच म्हणायला पाहिजे. डोळे झाकून माऊलीचं ध्यान करा, निवृत्तीनाथ महाराजांचं ध्यान करा आणि पसायदान म्हणलं पाहिजे. आणि पसायदान झाल्याच्या नंतर मग तथास्तु म्हणायले. तुला काय अधिकार आहे? तू खरकट्या मनुष्य आहे, तुला ज्ञान काही नाही आणि तुला काय अधिकार आहे तथास्तु म्हणाय? पण त्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे ते काय तथास्तु मनुष्य? ज्ञानेश्वरीमध्ये नाही ना, ज्ञानेश्वरीमध्ये नाही आहे. हे ध्यानामध्ये ठेवा. पसायदान ज्या टायमाला सुरू होतो आहे त्या पैसादाराखाली कुठं कुठं आलेला आहे ना, म्हणतात नाही आलेलंच नाही, आलंच नाही. काय उगं काही म्हणणं म्हणजे कोणी लिहिला असेल त्याला का नको तसं कुठंच नाही. हात जोडून आम्हाला आमच्या गुरुन जे शिकवलं ते म्हणतो आपण, म्हणणार नाही. मारोतराव महाराजांना हात जोडून सनी त्या टायमाला देवकऱ्याला महाराज 5 दिवस 7 दिवस राहत होते. तिथे मी सेवा करायला होतो. तिथं अंबादास महाराज असले त्या टायमाला रामायण सांगायला होते आणि त्या टायमाला भावार्थ रामायण आणि गुरुया मारुती महाराजाचं प्रवचन व्हायचं आणि त्यांना रामायण सांगायचं. आणि पसायदानाच्या वक्ती महाराजांना हात जोडून पसायदान म्हणायला व्हायचं. तथाच तू म्हणणारे आपला का अधिकार आहे का तुमचं? तुम्हालाच कळलं. अरे ते निवृत्तीनाथ महाराजांना ज्ञानेश्वर महाराजाला आशीर्वाद दिलेला आहे. आपलं नाही ते अधिकार ते म्हणायचं. दोष लागतो, महापाप लागतो. मुलानं आईचं दर्शन घ्यावं की आईनं मुलाचं दर्शन घ्यावं? आणि आईनं दर्शन घेतल्यावर तसंच आहे. याचा अधिकार ज्याच्या संग आहे त्या टेमाला अवधान द्यायचं म्हणजे एक चित्ताग्रह करून श्रवण करायचं. श्रवण कसं करायचं? मनाचा मारू न करिता, इंद्रियाशी तुक न देता, ते मोक्ष आहेत असे आहेत का सर्वनामाचे? श्रवण केल्यामध्ये मोक्ष आहे. मात्र मांडी घालताना काही मांडी घालताना ही मांडी इथं ठेवते, तसं सुद्धा बसू नये. ही असं खाली मांडी घालून सनी आपण असं बसलं पाहिजे. एक स्थिर करून, काही वरी पाय करूनही बसू नये. कसं बसा आणि एखादं म्हातारा मनुष्य त्याला हे होईन त्याला ते बी माफ होईल. मात्र हा म्हणता माणसानं मांडी घालूनच बसायला पाहिजे. एक चित्ताग्रह करून सनी ऐकायला पाहिजे. तरी अवधान एकले दिसे. एक आग्रह करून सनी अवधान देऊन सनी ऐका, तरी अवधान एकले दिसे. मग आपण श्रवण जर केल्याच्या मग कसं परीक्षित राजासारखं श्रवण करा, अर्जुनासारखं श्रवण करा, जनक राजासारखं श्रवण करा. यज्ञवल्के असले त्या टेमाला कथा सांगत होते, भागवत कथा असले सांगत होते. समदे लोक ऋषी मुनी समदेच बसले होते. तिथं जनक राजा सुद्धा श्रवण करायला बसले होते. मात्र श्रवण करताना जनक राजाचं समदे असले त्या टेमाला ते जनकाकडेच बोट करून सांगत होते. कोण? त्या टेमा यज्ञवल्के. आणि त्या गुरु मारुती महाराजांना सांगायचं आणि त्या टेमाला म्हणजे त्याच्याकडेच बोट करून करायचं. आम्ही श्रवण करीनच का म्हणले? याचं प्रश्नाचं उत्तर म्हणजे उद्या योगी होते, जपी होते, संन्यासी होते, अनेक सिद्ध होते, साधक होते, अनेक ग्रस्त आश्रमी होते, अनेक लोक होते. त्या टेमाला श्रवण करताना स्वतः असले त्या टेमाला योगाग्नी असले प्रज्वलित केलं. समधे उठून गेले. योगी गेले, जपी गेले, तपी गेले, संन्यासी गेले, कोणीच राहिले नाही. फक्त एक जनक राजा राहिले. ग्रस्त आश्रमी गेले. आता हे संन्यासीपाशी काय असेल? एक लंगोटी आणि त्या टायमा काय असायचं म्हणजे आमच्यामध्ये आश्रम जळाले म्हणून ते पण गेली. आशात यायला काही माणसाला मठाची आशा असती, शिष्य असले त्यांना करायची आशा असती आणि काहीतरी धनसंपत्ती कमायची आशा असते. हे काही कमायचं नसते. हे ध्याना तो संन्यासी श्रेष्ठ आहे. 3 दिवसच फक्त असेल राहतो. 3 दिवसाच्या नंतर तिथं असले त्या 3ऱ्या दिवशी निघून 4थ्या दिवशी तिथून निघतोय तो संन्यासी श्रेष्ठ आहे. आणि कोठं जे असले त्याने एका जागेवर थांबत नाही तो संन्यासी श्रेष्ठ आहे. त्याच्यानंतर मध्यम संन्यासी कोणता आहे? क्षत्र संन्यासी म्हणतात. तो क्षत्र सोडून सनी असले जात नाही. ते तो मध्यम संन्यासी आहे. तो श्रेष्ठ नाही, तो मध्यम आहे. आणि कनिष्ठ संन्यासी कोण आहे? बहुरूपी धरी संन्यासाचा वेश आणि पाहुण्या ते संन्यासीच नाही, ते बहुरूपी आहे. आता ध्यानामध्ये ठेवा. आता मला एकच सांगायचं की समधे लोक उठून सनी गेले. फक्त जनक राजा असले ते नाव श्रवण करायला बसले आणि त्या टेमाला त्याच्या अंगावर असले त्या टेमा ते इष्टूचं विंगळ पडत होतं आणि एक पाय असले त्या अग्नीमध्ये जळत होतं. त्या टेमाला समधे म्हणत होते, हे जनका, अरे म्हणले आपलं धनाचं कोटार जळालं, अरे म्हणले पाकशाळा जळाली, अरे म्हणले ते घोड्याची शाळा जळाली. 1 नाही 2 नाही, जळू द्या म्हणले. असं आपलं काय जळाले? शरीर जळू लागलं तर शरीर आपलं आहे का? शरीर पंचभूताचं आहे. जे जळते